Students, from today onwards, we are going to start the new lesson, lesson number 2, scalars and vectors. In our previous lesson, we have seen what are the physical quantities and how we can write the dimensions of these physical quantities आणि त्या physical quantities चे वेगवेगळे युनिट्स काय आहेत ते आपण शिकलेलो आहोत. म्हणजे आपल्याला physical quantities किती आहेत, कोणत्या आहेत हे सगळं माहिती आहे. ओके. नाउ here in this topic we are going to classify these physical quantities into two categories, scalars and vectors. तर first we will define the scalar quantities and vector quantities. तर scalars म्हणजे काय असतं? For example, if I consider a physical quantity, suppose it is a length. आपण length consider केलं तर length of the rod is equal to 12 centimeter सांगितलं आपण. तर length can be described by its magnitude only. एखाद्या रॉडची लेंथ 12 सेंटीमीटर आहे सांगितलं आपण सम. द लेंथ कॅन बी डिस्क्राइब्ड कम्प्लिटली बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड ओनली. इथं डायरेक्शन वगैरे अजून काही पॅरामीटर सांगायची गरज आहे का? नाही, नो नीड. नेक्स्ट आपण समजा मास कन्सिडर केलं. मास, सो मास ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू 2 किलोग्राम. तर क्लिअरली आपल्याला मेन्शन होऊन जातं की द मास ऑफ द गिवन ऑब्जेक्ट इज इक्वल टू 2 किलोग्राम आहे. ओके. So these are the physical quantities that can be described by its magnitude only. So these are called as scalars. These are the scalar quantities. Okay. But there are some physical quantities which need direction as well as magnitude for their description. जर आपण कन्सिडर केलं velocity, तर velocity आपण कसं मेन्शन करणार? The object is moving along the positive x direction. The object is moving along positive x direction. हा ऑब्जेक्ट आहे आपला. समजा आपण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केलं आणि या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक ऑब्जेक्ट आपला ए टू बी मूव होत आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन विथ द वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. तर इथं आपल्याला डायरेक्शन मेन्शन करावी लागते की तो कुठून कुठे मूव होत आहे. ओके. सो वेलॉसिटी काय आहे? द फिजिकल क्वांटिटी दॅट रिक्वायर्स magnitude as well as direction for its description. That is a vector quantity. Another example of the vector quantity, समजा मी displacement consider केलं. Displacement, the object has displaced from A to B. आता आपला ऑब्जेक्ट कुठून कुठे गेलेला आहे? A पासून B कडे. म्हणजेच आपल्याला तिथं काय आहे? डायरेक्शन मेन्शन करावं लागते की तो कुठून कुठे डिस्प्लेस झालेला आहे. The object has displaced from A to B by a distance of 5 मीटर. 5 मीटरने तो डिस्प्लेस झालेला आहे. ओके. म्हणजे डिस्प्लेसमेंट डिस्क्राइब करण्यासाठी मला मेन्शन करावं लागतं की तो ऑब्जेक्ट कुठपासून कुठपर्यंत मूव्ह झालेला आहे. सो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, these are the physical quantities that require magnitude as well as direction for their description. So they are called as vectors. Clear? So there are two kinds of physical quantities, scalars and vectors. Scalars are the physical quantities that does not require the direction for their description. They can be described by their magnitude only. आणि vectors काय आहेत? Vectors are the physical quantities that can be described by its magnitude as well as direction. These are the vectors. Okay. Now here in this topic we are going to discuss in detail about the vectors. आता स्केलर म्हटलं मी, समजा दोन माझ्याकडे रॉड आहेत. एकाची लेंथ आहे 12 सेंटीमीटर, दुसऱ्याची आहे 7 सेंटीमीटर. तर टोटल लेंथ किती होणार आहे? तर 12 + 7 इझिली आपण ऍड करू शकतो. ओके. समजा मास आहे, आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास 2 किलोग्राम आहे. दुसरा ऑब्जेक्ट घेतला त्याचा मास आहे 7 किलोग्राम. टोटल मास किती झालं? तर 5 + 7, 5 + 2 केलं 7 किलोग्राम आहे. इझिली द स्केलर्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड इझिली. पण व्हेक्टर्स मला जर ॲड सबट्रॅक्ट करायचे असतील तर ते कसे करणार? तर त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, काही थिअरम्स आहेत. बेस्ड ऑन दॅट थिअरम वी कॅन ॲड, मल्टिप्लाय दिस व्हेक्टर्स. ओके. तर हे इन डिटेल आज आपण शिकणार आहोत. पण त्याच्या अगोदर हाऊ टू रिप्रेझेंट द स्केलर. जर स्केलर व्हेक्टर, एखादा व्हेक्टर मला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो कसा रिप्रेझेंट करणार? तर हे जे ॲरो मी ड्रॉ केलेला आहे तर दॅट रिप्रेझेंट्स हे वेक्टर. डायरेक्शन असते वेक्टरला. ओके. तर आपला पार्टिकल इथं मेन्शन केलेला पार्टिकल ए टू बी मूव्ह होत आहे. बरोबर. म्हणजे वेक्टर ए बी. वेक्टर ए बी रिप्रेझेंट्स द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे
माझा हा वेक्टर कसा आहे, वेक्टर ए बी आहे. ओके, वेक्टर ए बी, त्याच्या डोक्यावर आपण ॲरो ड्रॉ करू शकतो. किंवा हाच वेक्टर फक्त एका लेटरने पण आपण रिप्रेझेंट करू शकतो, वेक्टर क्यू. म्हणजे या ए बीला मी जर क्यू नाव दिलं तर हा झाला वेक्टर क्यू, पण कॅपिटल लेटर पाहिजे. क्यू, वेक्टर क्यू कॅपिटल क्यू असणारे, वेक्टर ए बी कॅपिटल ए बी असणारे. ओके, मग आता वेक्टर्स हे मला ॲड करायचे आहेत, सबट्रॅक्ट करायचे आहेत, तर त्याच्या अगोदर आपल्याला विच आर द डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर हे माहिती असलं पाहिजे. तर वेक्टरचे कोणते कोणते टाईप्स आहेत, तर देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर्स. कोणते कोणते आहेत, झिरो वेक्टर आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नल वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपोजिट वेक्टर. नंतर इक्वल वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे, रिझल्टंट वेक्टर आहे, आणि लास्ट आहे पोझिशन वेक्टर. त्यापैकी हे दोन आपल्याला डेरिवेशन्समध्ये इथून पुढे नेहमी आपल्याला डेरिवेशन्समध्ये हे दोन फार इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट वी विल डिस्क्राईब अबाउट द झिरो वेक्टर. झिरो म्हणजे झिरो. ओके, द वेक्टर विच इज हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड दॅट इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. असे वेक्टर्स की ज्यांचं मॅग्निट्यूड कसं असतं, झिरो असतं, त्याला आपण काय म्हणणार आहे, झिरो वेक्टर, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नल वेक्टर. एक्झाम्पल काय असेल याचं, तर इफ आय कन्सिडर द ऑब्जेक्ट विच इज स्टेशनरी. समजा आपण एक स्टेशनरी ऑब्जेक्ट कन्सिडर केला, इट इज नॉट मुव्हिंग. एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला आणि तो कसा आहे, स्टेशनरी आहे, स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, आणि ॲज इट इज स्टेशनरी, मग त्याची वेलोसिटी किती असणार आहे, झिरो मॅग्निट्यूड. ओके, मग आपण काय सांगू शकतो, इन टर्म्स ऑफ वेक्टर, द velocity vector of a stationary object is a null vector. Correct? Velocity vector of a stationary object is a null vector or it is a zero vector. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, झिरो आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. त्याची वेलॉसिटी चेंज होत नाही थ्रू आउट द मोशन. तो ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढं ट्रॅव्हल करत आहे विथ नो चेंज इन द वेलॉसिटी. म्हणजे तो युनिफॉर्म वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. मग युनिफॉर्म वेलॉसिटी आहे म्हणजे तिथं काय नाही आहे, ॲक्सेलरेशन नाही आहे. सो ॲक्सेलरेशन फॉर दिस युनिफॉर्म वेलॉसिटी इज इक्वल टू झिरो मॅग्निट्यूड. ओके, सो हाऊ आय कॅन से द acceleration vector of the object moving with uniform velocity is a zero vector. Clear? So these are the two examples of the zero vector किंवा null vector. Next we will proceed to the negative vector. आता negative vector कसं define करणार आपण, the vectors which are having equal magnitude but opposite in direction. समजा हा एक वेक्टर आहे आपला, वेक्टर ए बी. ओके, मूव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, आणि त्याचं युनिट काय आहे, समजा 5 सेंटीमीटर मॅग्निट्यूड आहे त्याचं. ओके, द वेक्टर ए बी इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन हॅव्हिंग मॅग्निट्यूड 5 सेंटीमीटर. आता याचा निगेटिव्ह वेक्टर कसा असेल, तर सेमच, त्याचं मॅग्निट्यूड सेम आहे 5 सेंटीमीटर, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट एक्स वाय. ओके, सो व्हॉट आय कॅन से, वेक्टर एक्स वाय इज द निगेटिव्ह वेक्टर ऑफ वेक्टर ए बी. बरोबर, हे दोघं काय झाले, निगेटिव्ह वेक्टर झाले, किंवा हे दोघं अपोजिट वेक्टर झाले एकमेकांचे. निगेटिव्ह वेक्टर और अपोजिट वेक्टर म्हणजे काय, द टू वेक्टर्स हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. त्याच्यानंतर इक्वल वेक्टर म्हणजे काय, द वेक्टर्स विच आर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज सेम डायरेक्शन. मग समजा इफ आय एम हॅव्हिंग दिस वेक्टर, कोणता वेक्टर आहे आपला, हा सी डी, हा वेक्टर ए बी, हा वेक्टर एक्स वाय, इकडून इकडे डायरेक्शन आहे म्हणून एक्स वाय. ओके, नाव वेक्टर सी डी आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. नाव व्हॉट आय कॅन से, वेक्टर सी डी इज इक्वल टू वेक्टर ए बी. का, तर दोघांचं मॅग्निट्यूड सुद्धा कसं आहे, 5 सेंटीमीटर इक्वल आहे, आणि दोघांची डायरेक्शन सुद्धा कशी आहे, सेम आहे, इक्वल आहे. सो इक्वल वेक्टर्स, हाऊ आय कॅन डिफाईन, द टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल if they are having same magnitude as well as same direction. Okay, so these are the equal vectors.
युनिट वेक्टर कसं डिफाईन करणार, त्याच्या नावातच आहे, जसं आपण झिरो म्हटलंय तर झिरो मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू युनिट. आता ह्या युनिट वेक्टरबद्दल इन डिटेल आपण नंतर बघणार आहोत. हे युनिट वेक्टर सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिझल्टंट वेक्टर. सो व्हॉट डू यू मीन बाय रिझल्टंट वेक्टर? नाव इफ द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड लाईक दिस, हा एक वेक्टर आहे आपला आणि हा एक वेक्टर आहे. सपोज ओ एक्स पहिला वेक्टर आहे आणि ओ वाय हा दुसरा वेक्टर आहे. ओके, द रिझल्टंट ऑफ दिस टू इज ए वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज दॅट विल बी प्रोड्युस्ड बाय दिस टू वेक्टर्स. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट आहे आर वेक्टर. ओके, रिझल्टंट म्हणजे काय आहे की जो एक्स आणि वाय या दोघांनी जो इफेक्ट प्रोड्यूस केलेला आहे त्याचा तो रिझल्टंट आपल्याला रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सो ओ एक्स इज वन वेक्टर मुव्हिंग अलॉंग एक्स डायरेक्शन, ओ वाय हा दुसरा वेक्टर आहे मुव्हिंग अलॉंग वाय डायरेक्शन, आणि त्यांचा रिझल्टंट काय असणार आहे, हा वेक्टर आर. ओके, इट विल प्रोड्यूस द सेम इफेक्ट ॲज दॅट विल बी प्रोड्युस्ड बाय ऑल द रिमेनिंग वेक्टर्स. म्हणजे ह्या सगळ्यांचा मिळून जो इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे तो हा एकटा आर रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज द रिझल्टंट वेक्टर. आणि पोझिशन वेक्टर म्हणजे काय असेल तर पोझिशन वेक्टर इज द वेक्टर दॅट रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द वेक्टर along a given or along the chosen coordinate system. आता याच एक्झाम्पलमध्ये मी एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. ओके, तर वेक्टर ओ एस जो असेल तो काय झाला, पोझिशन वेक्टर असेल, किंवा आर नुसतं म्हटलं आपण वेक्टर आर हा सुद्धा काय होईल, पोझिशन वेक्टर होईल. का तर तो एस या पॉइंटची पोझिशन रिप्रेझेंट करतोय इन द गिवन कोऑर्डिनेट सिस्टीम. आपल्याला कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम दिली होती, एक्स वाय. तर या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एस हा पॉइंट कुठे आहे, ती पोझिशन कशी रिप्रेझेंट केली जाते, बाय वेक्टर ओ एस, किंवा त्यालाच आपण वेक्टर आर असं म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे या डायग्राममध्ये वेक्टर आर हा काय झाला, पोझिशन वेक्टर. क्लिअर, इज इट क्लिअर? सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर. काय पाहिलं आपण आज, तर वी हॅव स्टार्टेड द न्यू लेसन स्केलर्स अँड वेक्टर्स. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिल्या स्केलर आणि वेक्टरच्या. स्केलर्स आर द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट नीड द डायरेक्शन फॉर देअर डिस्क्रिप्शन, दे कॅन बी डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ओनली. एक्झाम्पल्स पण आपण पाहिले. वेक्टर्स काय आपण डिफाईन केलं, वेक्टर्स आर द फिजिकल क्वांटिटीज दॅट रिक्वायर मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन फॉर देअर डिस्क्रिप्शन. याचे पण एक्झाम्पल्स पाहिले. देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर्स. कोणते कोणते आहेत, झिरो वेक्टर अलॉंग विथ द डेफिनेशन एक्झाम्पल पाहिलं आपण. निगेटिव्ह वेक्टर काय असतात, नंतर इक्वल वेक्टर, युनिट वेक्टर, रिझल्टंट वेक्टर आणि पोझिशन वेक्टर. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर. नाउ वी विल प्रोसीड. आपण आता शिकूया की हाऊ दीज वेक्टर्स कॅन बी ॲडेड अँड सबट्रॅक्टेड. Now we will see how these vectors are added, subtracted, or how they can be multiplied by the scalar. Now, if I want to see the multiplication of the vector by a scalar, म्हणजे मला एक वेक्टर आहे माझ्याकडे वेक्टर ए, आणि त्याला जर एका स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं, सपोज एक्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ओके, तर मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे, तर मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर बाय अ स्केलर एक्स ए, but that will give a another new vector. बरोबर, म्हणजे आपला वेक्टर आहे वेक्टर ए, इट इज मल्टिप्लाइड बाय अ स्केलर क्वांटिटी, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं लिहिणार मी, एक्स इंटू ए वेक्टर ए. पण हे जे मल्टिप्लिकेशन असेल तो काय असणार आहे, एक नवीन वेक्टर असणार आहे वेक्टर डी. बरोबर, या पद्धतीनं द वेक्टर्स कॅन बी मल्टिप्लाइड बाय अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. नेक्स्ट we are going to see about the addition and subtraction of the vectors, how these vectors are added or subtracted. तर समजा मी दोन वेक्टर्स कन्सिडर केले. हा एक वेक्टर आहे आपला, समजा वेक्टर ए हॅविंग मॅग्निट्यूड 5 सेंटीमीटर, आणि दुसरा एक वेक्टर आहे समजा हा आहे वेक्टर बी, याचं मॅग्निट्यूड आहे समजा 7 सेंटीमीटर.
ठीक आहे. वेक्टर ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि वेक्टर बी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. तर हाऊ दीज टू वेक्टर्स कॅन बी ॲडेड. आता आपल्याला दिसते डायग्राममध्ये की दोन्ही वेक्टर्स बोथ आर मुव्हिंग अलॉंग द सेम डायरेक्शन. मग हे इझिली आपण ॲड करू शकतो की वेक्टर एचं मॅग्निट्यूड प्लस वेक्टर बीचं मॅग्निट्यूड किती येणार 12. 7 + 5 इज इक्वल टू 12. आणि मग आपला जो रिझल्टंट वेक्टर असेल तो कसा असेल नवीन वेक्टर असेल. सपोज इट इज वेक्टर सी हॅविंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. क्लियर. इफ two vectors are such that they are moving along the same direction they can be added easily. इझिली आपण ॲड करणार आहे. वेक्टर ए पण इकडेच एक्स डायरेक्शनला मूव्ह होते, बी पण तिकडेच मूव्ह होते. दोघांचं ॲडिशन करा, रिझल्टंट तेवढ्या मॅग्निट्यूडचा नवीन वेक्टर असेल. ओके, ही झाली फर्स्ट सिच्युएशन. जर समजा ते एका डायरेक्शनमध्ये नाही आहेत, ते कसे आहेत अँटी पॅरलल म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे कसं आहे ए वेक्टर आपला चालला इकडे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला 5 सेंटीमीटर आणि वेक्टर बी जो आहे तो आपला चालला इकडे निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. तर या दोघांचा रिझल्टंट किंवा या दोघांचं ॲडिशन कसं फाइंड आउट करणार. तर ॲडिशन म्हणजेच यांची काय करणार आपण आता मॅग्निट्यूडची सबट्रॅक्शन करणार आहे. ओके, तर यांचा जो रिझल्टंट असणार आहे तो कसा असेल आपला. तर इट विल बी अलॉंग द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन हॅव्हिंग मॅग्निट्यूड. मग आता मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं याचं. तर मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट करायचा. 7 - 5 इट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. पण जर मला डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन किंवा रिझल्टंट अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन फाइंड आउट करायचं आहे तर त्या पद्धतीनं फाइंड आउट करायचं. ओके, तर यांचा रिझल्टंट हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आहे. मग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन म्हणून आपण -2 लिहू शकतो. ज्यावेळेला डायरेक्शन मेन्शन केली असेल की फाइंड आउट द रिझल्टंट अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन तर तो -2 सेंटीमीटर असेल आणि निगेटिव्ह डायरेक्शन असेल तर 2 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स करू शकतो. सो मल्टिप्लिकेशन ऑफ द टू वेक्टर्स जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी काही स्पेसिफिक रूल्स आहेत आणि ते रूल्स आपण फॉलो केले पाहिजेत. Now we will discuss the triangle law of vector addition. म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिलं की ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द वेक्टर्स कॅन बी डन. ओके, पण समजा ते वेक्टर जर एक वेक्टर असं आहे आणि एक वेगळ्याच डायरेक्शनमध्ये आहे. ओके, तर त्यांची ॲडिशन कशी करणार आपण. तर त्यासाठी काही लॉज आहेत. वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर त्यापैकी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपण बघूया. तर काय आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. नो, इफ द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड लाईक दिस. म्हणजे आपल्याला दिलेले जे वेक्टर्स आहेत, समजा हा एक वेक्टर आहे वेक्टर ए, दुसरा वेक्टर आहे बी, ते दोघं पॅरलल किंवा अँटी पॅरलल नाही आहेत म्हणजे एका डायरेक्शनमध्ये नाही आहेत ते. ओके, किंवा अलॉंग ए स्ट्रेट लाईन म्हणजे जसं आधी आपण कन्सिडर केलं होतं एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहेत ते. ओके, तर ते दोन वेक्टर्स सपोज दे आर रिप्रेझेंटेड बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. पण नुसत्या दोन साईड नाही, टू ॲडजसंट साइड्स ऑफ द ट्रायंगल सच दॅट the end point of the first is the starting point of the second. म्हणजे माझा वेक्टर ए इथून सुरू झालेला आहे, त्याचा एंड पॉइंट इथं आला आणि इथून माझा दुसरा बी वेक्टर स्टार्ट झालेला. ओके, सो द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड ॲज द टू ॲडजसंट साइड्स ऑफ द ट्रायंगल. देन द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल that starts from the starting point of the first vector to the end point of the second vector will represent their resultant. म्हणजे माझा वेक्टर ए कुठून स्टार्ट झाला इथं पासून. ओके, त्याच्या एंड पॉइंट पासून माझा बी वेक्टर चालू झालेला आहे आणि हे दोघं काय आहेत टू ॲडजसंट साइड्स ऑफ द ट्रायंगल आहेत. ओके, मग तिसरी जी साइड आहे ती कशी असणार आहे आता. तर एच्या स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्ट झाली आहे आणि बीच्या एंड पॉइंटला एंड झालेली आहे आणि समजा तो वेक्टर काय आहे आपला सी. तर हा वेक्टर सी म्हणजे काय आहे तर रिझल्टंट ऑफ ए अँड बी. तर वेक्टर सी इज इक्वल टू ए प्लस बी. या पद्धतीनं दॅट इज द ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. काय आहे if the two vectors are represented by the two adjacent sides of the triangle such that कशा
तर the starting point of the B is nothing but the end point of the A. Then the remaining side, the third side of the triangle that starts from the starting point of the first vector to the end point of the second vector will represent their resultant. Clear? Triangle law of vector addition. मग या ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वरनं आपण दोन वेक्टर ॲडिशनचे रूल्स सांगू शकतो. एक म्हणजे आहे की वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. दॅट मीन्स इट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ॲडिशन. तर कम्युटेटिव्ह म्हणजे कसं असतं, जर समजा आपल्याला दोन नंबर्स दिलेले आहेत 7 आणि 5 आहे, या दोघांचे ॲडिशन आपण कसं करणार, तर 7 + 5 इज इक्वल टू 12 असेल, और 5 + 7 इज इक्वल टू 12 आहे. बोथ द ॲडिशन्स आर सेम. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ॲडिशन म्हणतो आपण. तसंच इथं वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. दॅट कॅन बी एक्सप्लेन बाय दिस ट्रायंगल लॉ. कसं असेल तर ॲज शोन इन द डायग्राम. आता डायग्राममध्ये कसं दाखवलं बघा. समजा आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला, बरोबर. तर याच्यामध्ये हा वेक्टर ए आहे, वेक्टर बी आहे आणि वेक्टर सी आहे. तर अकॉर्डिंग टू दिस ट्रायंगल 1 काय असेल, वेक्टर सी इज इक्वल टू ए प्लस बी, जे आपण आत्ताच पाहिलं. ओके. नाव इफ आय कन्सिडर ट्रायंगल 2, या अकॉर्डिंग टू दिस ट्रायंगल 2 काय असणार आहे, तर इथं माझा बी वेक्टर स्टार्ट झालेला आहे. वेक्टर बी प्लस वेक्टर ए विल रिप्रेझेंट वेक्टर सी. म्हणजे सी इज इक्वल टू काय आहे, बी प्लस ए. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, सी सेम आहे, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. कम्युटेटिव्ह लॉ इज किंवा वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह असं आपण म्हणू शकतो. सेकंड काय आहे, वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. हाऊ आय कॅन राईट, तर फॉर दॅट कन्सिडर दिस डायग्राम. नाउ इन दिस डायग्राम ऑल्सो 2 ट्रायंगल्स आर देअर. पहिला ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. कसं आहे बघा. तर इथून स्टार्ट केलं समजा आपण, तर आपला वेक्टर ए हा इथपासून स्टार्ट झालेला आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर बी यांचा रिझल्टंट काय असेल, तर अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ त्यांचा रिझल्टंट हा आहे ए प्लस बी. ओके. नंतर आता हा वेक्टर कन्सिडर केला मी ए प्लस बी आणि त्याच्यामध्ये सी ॲड केला, तर त्यांचा रिझल्टंट काय असेल, वेक्टर आर. क्लिअर. तर आर इज इक्वल टू ए प्लस बी. कसं आहे बघा, वेक्टर ए प्लस वेक्टर बी यांचा रिझल्टंट काय आला, थर्ड साईड म्हणजे ही साईड आली ए प्लस बी. ओके. आता मी फक्त ही साईडच कन्सिडर केली की ए प्लस बी प्लस त्याच्यामध्ये सी ॲड केला, सी वेक्टर. तर त्यांचा रिझल्टंट काय असेल, रिमेनिंग साईड ऑफ द ट्रायंगल आर, ए प्लस बी प्लस सी. ओके. आता आपण कन्सिडर करूया ए. ओके. ए जो आहे आता तो एक सेपरेट आहे. बघूया आपण कुठपासून स्टार्ट करू, आता बी पासून स्टार्ट करूया. वेक्टर बी प्लस वेक्टर सी यांचे ॲडिशन कुठं असेल, बी प्लस सी. ओके. वेक्टर बी इकडे आहे, वेक्टर सी इथं दुसरी साईड आहे त्याच्या एंड पॉईंटपासून स्टार्ट झालेला, आणि यांचा रिझल्टंट काय असेल की बीच्या स्टार्टिंगपासून स्टार्ट झालेल्या सी पर्यंत, बी प्लस सी. ओके. आता हा बी प्लस सी याच्यामध्ये ए ॲड केला मी, म्हणजे ए प्लस बी प्लस सी, तर तो काय आहे, आरच आहे. ओके. सो फ्रॉम दिस ट्रायंगल व्हॉट वी कॅन से, वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. ओके. म्हणजे बाय युजिंग द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वी कॅन प्रूव्ह दॅट वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह आणि वेक्टर ॲडिशन इज associative. Okay. Now next we will discuss about the parallelogram law of vector addition.